नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज संध्याकाळी या शनिवारच्या संध्याकाळी आज आपण लाईव्ह घेत आहोत यासाठी की आज आपल्याशी जे जुळलेले आहेत ते थेट वॉशिंग्टन डीसी वरून आपल्याशी जुळलेले आहेत. आता सकाळचे तिथे 8:45 वाजलेत, त्यामुळे भल्या पहाटे त्यांना त्रास न देता आपण जरा चहा पाणी झाल्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज ही वेळ निवडलेली आहे. आणि प्रथमतः आज जे कट्ट्यावरती आपल्याशी जोडलेले आहेत ते तरुण वैज्ञानिक सिद्धार्थ कुलकर्णी यांचं मी कट्ट्यावरती स्वागत करतो. सिद्धार्थ, तुमचं स्वागत आहे. आणि मला सांगायला आवडेल की सिद्धार्थला आम्ही सगळे स्पायडी म्हणूनही आधीपासून ओळखतो, त्यामुळे मी आजच्या मुलाखतीमध्ये बऱ्यापैकी वेळेला माझ्या तोंडून स्पायडी हा शब्द जाणार आहे, कारण सिद्धार्थ या नावानं सहसा एवढं कोणी ओळखत नसेल. स्पायडी बीएससी पासून स्पायडी असणारा हा माणूस. मला सांगायला खूप आनंद होतोय, म्हणजे आजची जी मुलाखत आहे ना, ही मुलाखत एक वेगळ्या याच्यासाठी मी आयोजित केली की हा जो माणूस आहे स्पायडी, याला मी खूप वर्षापासून ओळखतो. म्हणजे इथला कोल्हापूरचा नाहीये, परंतु साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची जी संस्था आहे रयत, इथं स्पायडीचं कॉलेजचं शिक्षण चालू असताना आमचा संपर्क यायचा. काही कालानं आम्ही कासला किंवा इतर ठिकाणी कलेक्शनला जात असताना याचा संपर्क यायचा. आणि एक ध्येयवेडा माणूस कसा असतो, म्हणजे परिस्थिती एकदम लॉर्ड अशी किंवा एकदम गरगरीची आहे आणि त्यामुळे घरचे ठीक आहे काय करायचं ते कर असंही नव्हतं, परंतु तरीही आपल्या ध्येयाला सोडलं. आणि ध्येय म्हणजे काय की स्पायडरमॅन पिक्चर बघता बघता एखाद्याला स्पायडर मध्ये इंटरेस्ट येतो आणि त्याच्यात काय करिअर आहे किंवा काय याच्यावर काही माहिती पडतो, त्याच्यात इंटरेस्ट आहे, त्याच्यात काम करणार. आणि तो माणूस त्यावेळी म्हणजे कॉलेज जीवनात इतर गॅदरिंग आणि इतर गोष्टीतली माणसं किंवा तरुण आपले युवक बिझी असतात, त्यावेळी हा जंगलातली त्या स्पायडर्सचे कलेक्शन त्याच्यावरचं रिसर्च हा माणूस करायचा. मी त्यावेळी बघायचो आणि नंतर मला लक्षात आलं की काही दिवसानंतर की असा ध्येय माणूस आज काय करतो जरा चौकशी करायला. म्हणजे मी परवाच काही दिवसापूर्वी याच्याशी संबंधित एक डॉक्टर अभिजित देसाई म्हणून आहेत, त्यांना मी विचारले की अरे कुठं आहे, तर त्यांनी सांगितले की ही इज इन वॉशिंग्टन डीसी आणि फार मोठ्या याच्यावरती रिसर्च करतोय. मला खूप भारी वाटलं. स्पायडी, खरंच एक तुझं जे वाटचाल आहे ना, ही जशी मला भावली अशी प्रत्येकालाच भावेल, कारण ती एक फार वेगळी आहे. आणि आम्हाला खरंच ती तुझ्या तोंडून ऐकायची आहे की मलाही काही किस्से आठवतात त्यातले, मी मुलाखतीच्या दरम्यान ते सांगेनच. परंतु स्पायडी, तू ज्यावेळी जडणघडण तुझी होती कॉलेज जीवनातले तुझे काही असे किस्से आहेत मलाही आठवतात की शरद पवार साहेब आल्यानंतर तू कसा पुढाकार घेतला होता बाहेर जाण्यासाठी. हे त्या वयात सुचत नसतं, परंतु तू ते ध्येयाला वेळ असल्यामुळे तू पुढाकार घेतलास आणि आज तिथपर्यंत पोहोचलास. आणि खरंच मी वेबसाईट जेव्हा चेक केली त्यावेळी कळून आलं की तुझं जे रिसर्च आहे तो आता आंतरराष्ट्रीय लेवलला किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्हाला तुझ्या वाटचालीबद्दल पहिल्यांदा ऐकायचं आहे स्पायडी. येस, धन्यवाद सरदार. थँक्यू. काय काय की काय म्हणजे आपण सगळे सेम स्टार्टिंग पॉइंट आपल्या सगळ्यांचा सेमच असतो आणि जनरल मध्यम कुटुंबातूनच आलेलो आहे, त्यामुळं असं काय म्हणजे फार स्वप्न वगैरे आपली अगदीच ऐशोआरामात जगण्याची वगैरे नसतात, पण काही एक नाव व्हावं आणि बेसिक आपलं भागावं याच्याच जनरल विचार असतात. तर तो विचार करून 10वी पर्यंत आपण सगळे जसं हुशार असतो तसं मी पण होतो. 10वी मध्ये 85% पडले आणि त्यानंतर मग एक असतं ना की हुशार आहे पोरग, एक आपलं ते मेडल मिळाल्यासारखं असतं एक. आणि त्यानंतर मग म्हटलं आता 85 पडले तर घरी हट्ट करून मग पवार साहेबांच्याच विद्याप्रतिष्ठानला गेलो 11वीला. मग 12मध्ये थोडे संस्कार झाले आणि 11वी 12वी, मग 12वीत 60% पडले. मग ते रियालिटी चेक जो 10वीला हुशार असतो तो 12वीला रियालिटी चेक आपल्याला जनरली एक पॅटर्न आहे तो तसं मिळतो. मग ते झालं की काय करायचं, मग एरोनॉटिकल इंजिनियर, काहीतरी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वगैरे जॉब, हे सगळे जे आपले बेसिक आपल्याकडे जो पॅटर्न आहे की केमिस्ट्री घेतलं की जॉब मिळतो, ते एक समजूत आहे जी आता कालांतरानं कमी झालेली आहे, पण 10-1 वर्षापूर्वी फार प्रचलित होती. आणि आपल्या MIDC मध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये जॉब्सही होते त्या काळी. आताची परिस्थिती मला माहित नाही, पण मग त्यावेळी तेच घरच्यांचाही तसाच आग्रह होता आणि त्यांचंही बरोबर आहे की मोठा होणे म्हणजे बेसिक आपल्या ज्या असेल त्या तो स्वतंत्रपणे भागवू शकेल आणि कुटुंब स्थापना करून नीट संसार सुरू करेल, या अपेक्षा असतात. पण BSc ला 60% पडले की जनरली बरेच दरवाजे बंद झाले की आपण BSc कडे जातो. 12वीला हे पडले की कमी टक्के पडले की मग BSc ला लोकलीच ऍडमिशन घेतलं. वडिलांचंही बरोबर होतं की बारामती लांब ठेवलं तर मुलाचे 25% कमी झालेत, जरा लक्ष ठेवूया. आणि मग तिथं काय झालं म्हणजे ते एक काय दैवी कृपाच म्हणावी काय, तर त्यावेळी एक रियालिटी चेक मला असा मिळाला की तोपर्यंत मी परीक्षार्थी होतो
पण त्यानंतर खरं विद्यार्थी दशा सुरू झाली की विद्या मिळायला लागली. तोपर्यंत आपण कसं मार्कांसाठी अभ्यास करायचो आणि बरोबर. आपल्याकडे जी जुनी पद्धत आहे गुरुकुल पद्धत की ते शिक्षकांवर म्हणजे मुलगा किंवा मुलगी आपलं सोडून मग त्यांचंच ते पूर्णपणे एक आयुष्याची दशा आणि दिशा ठरवतात या दृष्टीनं होतं. तसंच वर्गामध्ये बसायचं तसं कमीच बसायचो बीएससीला, पण शिक्षकांनी संप पुकारला. ही हा. 2009 सालची गोष्ट माझ्या मते. आणि त्यावेळी मग करायचं काय तर डॉक्टर विश्वास देशपांडे जे आता साताऱ्याला आहेत वायसी कॉलेजला, ते त्यावेळी लोणंदला होते. त्या कॉलेजचंही नाव शरदचंद्र पवार कॉलेज बाय द वे. आणि त्यावेळी शिक्षकांनी संप पुकारला तरी सर यायचे. म्हणजे काही शिकवायची विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना घडवण्याची किती ओढ असावी त्याचं एक उदाहरण आहे की संप असला तरी सर यायचे. आमच्या शिक्षण आणि रिसर्च याबद्दल जनरल चर्चा करायची विद्यार्थ्यांची. आणि त्यावेळी संप तो काही त्याला डेडलाईन अशी दिसत नव्हती. मग त्यावेळी ते म्हणले की ठीक आहे मग तुम्ही आता स्नेक रेस्क्यू सुरू करा. मग तशा ह्यानं मी स्नेक रेस्क्यू म्हणजे ते सापांचं प्रमाण असे आमच्या जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणात खूप जास्त आहे आणि सापांना मारलंही खूप जास्त. मग ती सुरुवात झाली. मग त्यांनी साप रेस्क्यू करायला शिकवलं आणि त्यांनी एक विद्यार्थी जोडून दिला. अशा ह्यानं मग ते एकदा काय झालं ते तांबे गावात तसंच धामण काहीतरी निघाली होती. ते सकाळी 6-6:30ला एक तर एवढं लवकर उठून गेलो होतो जी दुर्मिळ आहे सध्या. आणि ते स्नेक रेस्क्यू करायला गेलो आणि त्यावेळी ब्रेक घेतला एक मध्ये जाताना आणि मग ते असंच सवय लागली होती दगड उलटायची वगैरे. काय ते 18 वर्षाचा मुलगा त्यामुळे काय त्याला फार असं हे नव्हतं आदर्शवादी वगैरे. ते त्यावेळी तसं काही नसते. आणि त्यावेळी मग दगड वगैरे मारणं हे करणं. तर त्यावेळी एक काळ्या पाठीचा लाल पट्टा असलेला स्पायडर मिळाला आणि तोपर्यंत एक असा छोटा कॅमेरा आपली साबणाची वडी असते तसा छोटा सायबर शॉट कॅमेरा घेतला आणि त्यानं फोटो काढून निघून गेलो. नंतर मग काही दिवसांनी सरांना दाखवला. मग तिथून जे ते सुरू झालं की हा कुठलाही सरांनी शोधायला सांगितलं. मग बऱ्याच लोकांना ईमेल्स केले त्यावेळी काही मिळालं नाही. ऑस्ट्रेलियामधला एकाचा रिप्लाय आला की हा ऑस्ट्रेलियन ब्लॅक विडो स्पायडर आहे. आणि मग त्याच्या मागे जे लागलो त्या ऑस्ट्रेलियन ब्लॅक विडोच्या स्पायडरच्या ते स्पायडर स्टडी करतोय अजून. आणि अजून खरं सांगायचं झालं तर खरं तर हे लाजिरवाणी गोष्ट म्हणायला पाहिजे. आता 10-12 वर्ष होत आली अजूनही त्या स्पायडरची आयडेंटिटी सेटल झालेली नाही. जाळ्यात मीच अडकलोय की ते मेन काम राहिलं बाजूला. म्हणजे पहिल्यांदा जो स्पायडर तुला दिसला त्याचा अजून आयडेंटिटी लागली नाही. आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तसं, पण त्यासाठी जो डीएनए स्टडी करायला पाहिजे. मी जिथं कॉलेजला होतो आणि त्यानंतर पुण्यामध्ये डॉक्टर घाटे म्हणून आहेत मॉडर्न कॉलेजला रिटायर्ड आहेत आता. तर त्यांनी जो गायडन्स केला त्या ह्याच्यामुळे त्याची आयडेंटिटी तरी कळाली की त्याचं नाव काय असेल किंवा ती प्रजात नवीन आहे का नाही. पण त्याचा डीएनए स्टडी जो करायला पाहिजे ती फॅसिलिटी जी आहे ते त्या दरम्यान मिळाली नाही. आता मिळाली आहे पण आता मी भारतात नाहीये स्टडी करायला. बघू आता परत जाईन करता येईल. नाही ते होईलच सोड. कारण तुझं ते डेडिकेशन आम्हाला माहित आहे. मला दर्शकांना सांगायला खूप आवडते की हा जो माणूस आहे ना म्हणजे यानं असं काम केलंय. आम्ही ज्यावेळी बघायचो याच्या रूम कडे वगैरे साताऱ्यात तर याची रूम सगळी त्या बॉटल्स मध्ये स्पायडर आणि हा गडी जंगलात फिरल्यामुळे पायाला उठेल ते कळत असेल किंवा इतर सगळे केस बिस विस्कटलेले आहेत. अंघोळ किंवा इतर गोष्टीचं भान नसायचं. फक्त त्या जंगलात नाही जायचं. माझ्या त्या सासरी जंगलात बरं का माझ्या सासरची पण ऐकतायत. नाही खरं ध्येय वेडेपणा कसा असतो म्हणजे आम्ही बघितलंय खरंच आम्हाला ते भावलेलं. मला त्याच्या पुढची वाटचाल पाहिजे ही ऐकायची आहे की ऑफकोर्स ठीक आहे म्हणजे त्या वयामध्ये कुठल्याही गोष्टीला कोणीही भारावून जाऊ शकतं. काही जणांची भाषणं ऐकून काही स्पर्धा परीक्षेकडे एकदम अशी चमकणाऱ्या जगाकडे वळतात. कोणी खूप वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळतात. तूही तसाच एक वळलास परंतु तू त्याचं एवढं चांगलं करिअर केलंस. म्हणजे आज एवढा मोठा रिसर्च चालू आहे म्हणा किंवा एक एवढ्या बाहेर चालत आज जग फिरतोयस तू. दर्शकांना सांगायला आवडेल की जवळजवळ निम्म जग फिरून झालेलं स्पायडरचं वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्याचं रिसर्च आहे. त्या रिसर्च बद्दल थोडक्यात आणि त्याच्यानंतर मला फक्त एवढंच ऐकायचं आहे की भारत म्हणजे आपलं महाराष्ट्र ते अमेरिका जो प्रवास आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायचं आहे. रिसर्च बद्दल पहिल्यांदा सांगतो तर भारतामध्ये होतो तेव्हा मी टॅक्सॉनॉमी म्हणजे स्पायडर्सच्या आपल्याकडे किती प्रजाती आहेत कोणकोणत्या आहेत मायक्रोस्कोप खाली अभ्यास करून कॉलेजमध्ये जेवढ्या सोयी होत्या तेवढ्या त्याचा पुरेपूर वापर करून जे काही करता येईल ते केलं. आणि डॉक्टर विश्वास देशपांडे त्यानंतर डॉक्टर हेमंत घाटे मॉडर्न कॉलेज पुणे तर या लोकांच्या गायडन्समुळं जे काही करता आलं त्यावेळी आम्ही पब्लिश केलं. काहीतरी
पीएचडी सुरू करण्याअगोदर काहीतरी 15-16 आमचे रिसर्च पेपर्स पब्लिश झाले होते त्या दरम्यान, एक वेगवेगळ्या देशातल्या प्रसिद्ध होणाऱ्या जर्नल्समध्ये. पण त्याच्यानंतर एक कळालं की आपण जे करतोय ते जागतिक पातळीवर काही एक म्हणजे आपण कमी पडतोय कुठेतरी आणि त्याला पुढे चालना दिली पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली स्पायडर्सवर पर्टिक्युलरली काम करणारे भारतामध्ये त्या खूप कमी लोक आहेत आणि त्यांचंही जे काम आहे, आता बोलायला हरकत नाही मला, की त्यांचंही जे काम आहे ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स जे युरोप आणि अमेरिकेत सेंट्रलाइज्ड आता आपण म्हणतो की ते मक्तेदारी असल्याचं की ते ठरवतात स्टँडर्ड काय आणि बाकी सगळे फॉलो करतात. तर माझ्या डोक्यात आलं की एक तर देशाबद्दल प्रेम आणि हे सगळं आपल्यामध्ये रक्तातच किंवा लहानपणापासूनच संस्कार असतात. त्यामुळे मला वाटलं की आपला देश का नाही त्या 2-3 देशांत किंवा ते युरोप खंडातल्या त्या बरोबरीचा. आणि मग त्यामुळे विचार केला की आपण परदेशात जावं आणि तिथून स्टडी करावं. मग त्यावेळी मला माहितही नव्हतं, खरं अंदाज नव्हता की मी इथं आल्यानंतर काय करणार आहे. मग न्यूझीलंडला जायची इच्छा होती, तिथं ऍडमिशन झालं पण स्कॉलरशिप नाही मिळाली. आणि ज्यांनी मला रेकमेंड केलं होतं ते अमेरिकेतले आत्ताचे माझे गाईड डॉक्टर गुस्तावो वर्मिगा म्हणून. मग त्यांनी सजेस्ट केले की तू माझ्याकडे ये, माझ्याकडे आहेत आता पोझिशन्स. मग अमेरिकेत आलो आणि मग इथं आल्यानंतर सध्या आता मी काय करतोय, 5 प्रोजेक्ट मेजर चालू आहेत पीएचडीचे आणि बाकीचे इतर वेगळ्या देशात सुरू आहेत. तर आता जगातील सगळ्यात जे छोटे कोळी आहेत, म्हणजे छोटे कोळी म्हणजे 0.3 ते 4 0.4 मिलीमीटर, की जे आपल्याला डोळ्यांनी म्हणजे मोहरी, ती पण देशी मोहरी असते ना त्याच्यापेक्षा एवढा लहान स्पायडर आहे की आपण कदाचित नकळत आपण श्वासाने आतही नाकात घेऊ असा तो स्पायडर. तर आतापर्यंत जो अभ्यास झाला होता त्यात असं दिसतंय की चिले मधला म्हणजे पॅसिफिक महासागराच्या, आपण जर नकाशात 2 डायमेन्शन ह्याच्यावर पाहिला तर पॅसिफिक महासागराच्या डाव्या बाजूला चिले दिसतो आपल्याला, चिली देश. उजव्या बाजूला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. पण पृथ्वीमुळे आपण जर तो नकाशा असा गोल केला तर पॅसिफिक महासागर आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर खूप खूप अंतर आहे, 1000 किलोमीटरचं अंतर. माझ्या डोक्यात आलं एवढा लहान स्पायडर एवढ्या लांब कसा. आणि एक नाही तर 4 त्याच्या जाती म्हणजे जीनस आणि बऱ्याच प्रजाती म्हणजे स्पीशीज या दोन्ही बाजूला सापडतात. तर मग मी नॅशनल जिओग्राफिक, जो आपण चॅनल लागतो त्यांची सोसायटी आहे वॉशिंग्टन डीसी मध्ये, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी, त्यांना एक प्रोजेक्ट प्रपोज केला होता की मला चिलीला, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला जायचंय आणि तिकडचे स्पायडर्स स्टडी करायचे आणि मला बघायचंय की एवढे लहान स्पायडरचं कसं मायग्रेशन म्हणण्यापेक्षा ते डिस्पर्स कसे झाले किंवा कोलोनाइज 2 वेगवेगळ्या जागी कसे झालेले आहेत ते मला अभ्यासायचं होतं. तर त्यासाठी मला डीएनए स्टडी करायचा आहे, कारण डीएनए जो असतो कुठल्याही प्राण्याचा असेल तर त्याच्या सिग्नेचर्स असतात. सिग्नेचर म्हणजे एक सिग्नल आपल्याला मिळतो की किती करोड वर्षांपूर्वी किंवा किती लक्ष वर्षांपूर्वी ते वेगळे झाले असतील आणि मग त्यांचा अँसेस्टर किंवा त्यांचे जे पूर्वज आहेत ते किती करोड वर्षापूर्वी अस्तित्वात होते आणि मग ते एकत्र एका भूभागावर होते का वेगळे. म्हणजे एक आपला गोंडवाना नावाचा कॉमन लँडमास होता की माझ्या येस की आता सध्याचा आफ्रिका, मडागास्कर, साऊथ अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे सगळे एकत्र होते. मग त्यावेळी त्यांचा पूर्वज होता आणि नंतर हे विभागले गेले का, ह्या सगळ्याचा अभ्यास करतोय मी. आणि या सगळ्यामध्ये काय झालं, मग ऑस्ट्रेलियाला गेल्या वर्षी जाऊन आलो आणि चिले आणि न्यूझीलंड गेल्याच वर्षी झालं. हे 3 देश झाले. पॅसिफिक महासागराच्या दोन्ही बाजूला गेलो आम्ही, त्याचा डीएनए स्टडी केला. आता आमचा पेपर, आता रिसर्च पेपर लिहिणं सुरू आहे. आता त्याचं काय म्हणजे मेन जे त्याचं आहे ते आता डिस्क्लोज करत नाही मी, पण एक्साइटिंग स्टोरी आहे आणि झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला कळवेन. आणि तुम्हाला खरंच म्हणजे हा रिसर्च मानवी प्रजाती जी जगभर कशी पसरली, आता जसं तुम्ही गोंडवानाचा शब्द घेतला की त्यानंतर भूखंड वन सुद्धा, म्हणजे भूखंड वेगवेगळे झाले, सागर तयार झालं, या सगळ्याच्या कुठल्या तरी बेसच्या स्टडीसाठी हा फारच महत्वाचा रिसर्च आहे. म्हणजे खूप लोकांना असंही वाटेल की स्पायडर वरती काय रिसर्च असणार. तो जो मगाशी सूक्ष्म स्पायडर म्हटला, एकदम जो श्वासातलं पण होतो, असं भारतात महाराष्ट्रातही आढळतात असे स्पायडर. गंमत काय माहिती का की भारतामध्ये ते आहेत आणि ते पण मी गेल्या वर्षी पाहिले, कारण ते अभ्यास करायची पद्धतही वेगळी आहे. पद्धत वेगळी म्हणजे त्याचं जाळं जे असतं ते एवढं असतं
आणि त्याच्यामध्ये एक छोटासा डॉट असतो. ते जाळं दिवसा आणि रात्री म्हणजे ते दिसणं खूपच मुश्किल आहे. तर त्यासाठी जंगलामध्ये आता मला माझ्या गाईडनी सध्याचे जे आहेत गुस्ताव हर्मिका त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये हे शिकवलं, की रिक्षाचा आपला हॉर्न असतो ना, त्याचा बल्ब असतो रबरी. तर त्याच्यामध्ये कॉर्न स्टार्च म्हणजे मक्याचं पीठ भरायचं आणि ते स्प्रे केलं ना, तर फाईन त्याची जी डस्ट आहे ती त्या जाळ्यावर बसते आणि तेव्हा आपल्याला कळतं की तिथं जाळं आहे. आता एवढा उपद्व्याप करायचा म्हणजे तो ज्याला ऍक्च्युली तो पर्टिक्युलर स्पायडर शोधायचा आहे तोच तिथं जाईल, नाहीतर जनरली पीठ घेऊन उडवत असं कोण फिरत नाही जनरली. आणि मला ते ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर ते कळालं आणि मग तेच आम्ही आता न्यूझीलंड आणि चिलीमध्ये रिपीट केलं तेव्हा सापडले. तर भारतामध्ये यावेळी गेलो होतो तर एक नजर बसली आता की जरी पीठ नसेल तरी एक अंदाज असतो की इथं असतील म्हणून. मग गेल्या वर्षी आलो होतो त्यावेळी आपलं घराच्या मागच एक बघत होतो तिथे एक दिसला. असंही झालं असेल तुला की एवढं फिरून इतके स्पायडर कलेक्शन केल्यानंतर असं झालं असेल की त्याचं फेवरेबल वातावरण कुठं आहे, आता इथं असू शकतो. जनरली जिथं मॉस उगवतं ना, मॉसला मराठीत काय म्हणतात सॉरी मला माहित नाही. आणि गार्डन्स जे आहेत किंवा डेन्स जंगल जिथं आहे तिथं असतात. मला तरी ह्याच्यामध्ये आमच्या घराच्या मागच दिसलेलं आहे ते एक. आणि याचा एक महत्वाची गोष्ट आहे पण भारतामध्ये जेवढ्या या सुपोळ्यांच्या प्रजाती असतील त्या सगळ्या नवीन असण्याची दाट शक्यता आहे. कारण असं की आम्हाला असं दिसून येतंय की चिलेमधल्या आणि ऑस्ट्रेलियातल्या ज्या प्रजाती आहेत, जाती जरी सेम असतील, जाती म्हणजे जीनस आणि त्याच्या खाली त्याच्या स्पीशीज आहेत वेगवेगळ्या, तर त्याच्या प्रजाती त्या वेगळ्या आहेत. मग याचा अर्थ असा असू शकतो, हे आता मी पूर्णपणे आता डिस्क्लोज करणं चुकीचं आहे पेपरचं, त्यामुळे मी ते करत नाही. पण असं दिसून येतंय की त्यांची डिस्पर्सल कॅपॅसिटी जी आहे की एका जागेतून दुसऱ्या जागेत ती खूप कमी आहे. म्हणजे एखादी गुहा जर असेल त्यात जर तो कोळी असेल तर अख्ख्या जगाच्या पाठीवर तेवढ्याच गुहेमध्ये ती प्रजात मिळते. इतके ते तसे महत्वाचे पण आहेत की कन्झर्वेशनची गरज आहे, पण कन्झर्वेशन करण्या अगोदर काय आहे जगात, काय हे आपल्याला अजून माहित नाहीये. त्यामुळे भारतामध्ये ऑफकोर्स त्या दृष्टीनं हा रिसर्च म्हणजे खूपच मोठा आहे. मलाही तसंच वाटतंय की ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या कुठेतरी मानवी प्रजाती किंवा इतर गोष्टींशीही त्या रिसर्चला फार बेस म्हणून एक रिसर्च आहे, त्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. आता जसं युवराज मोरे म्हणतायत की स्पायडीची रूम स्पायडरने भरलेली असायची, म्हणजे यांनी ते बघितलेलं असणार आहे, जसं मगाशी मी म्हंटल ज्याबद्दल की असं सगळी अवस्था असायची. खरंच ही एक खूप मोठी गोष्ट आहे स्पायडी, की अशा अवस्थेमध्ये इथं रिसर्च करताना तू इतक्या लांबपर्यंत गेलास. आता बाहेर जगभर फिरताना, आता रिसर्च व्यतिरिक्त मला असं विचारायचंय की बाहेर जगभर फिरताना रिसर्च बद्दल, संशोधनाबद्दल लोकांची मानसिकता, तिथल्या युनिव्हर्सिटीची मानसिकता, प्राध्यापकांची मानसिकता कशी वेगळी आहे. म्हणजे आपल्या इथं बऱ्यापैकी रिसर्च जॉब आणि इतर गोष्टींसाठी होतात, ते आपल्याला माहितच आहे, परंतु तिकडचे रिसर्च यामध्ये काही फरक तुला वाटला का? त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. फरक बराच आहे. भारत हा देश एक तर आपला खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या संस्कृती आहेत. पण तसं युरोप आणि अमेरिका बघितलं तर त्यांचं तसं पाहायला गेलं तर त्यातल्या त्यात अमेरिकेची संकल्पना आणि संस्कृती ही 300-350 वर्ष जुनी आहे. बरोबर. तसं पाहायला गेलं तर आपण मग जास्त प्रगत असावं, कारण आपल्या देशाचा इतिहास 5,000 वर्ष ऍटलिस्ट 5,000 वर्ष जुना आहे. आपल्याकडे विद्यापीठ होती बराच काळ, नालंदा, आणि आपल्याला तो आता एक न्यूनगंड आहे की आपण कुठेतरी कमी पडतोय वगैरे, जो मलाही काही प्रमाणात होता आणि आता कमी झालेला पण आहे, मी नाकारत नाही. तर 1000 वर्षाचं जे आपल्यावर इन्व्हेजन झालं होतं, कोलोनायझेशन, म्हणजे मुघल आणि नंतर ब्रिटिश, त्यांचं जे होतं त्याच्यातून आपण पूर्णपणे अजून बाहेर पडलेलं नाहीये. तो जो न्यूनगंड आलेला आहे तो, आणि गरिबी, म्हणजे जगात सगळ्यात जास्त जीडीपी असलेला आपला देश होता ब्रिटिश आणि मुघलच्या अगोदर, की आपलं सिल्क रूट आहे किंवा ट्रेडचे जे रूट्स होते बरंच मोठ्या प्रमाणात. या सगळ्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटिश जे आहेत, की आता युरोप म्हणूया आपण, ब्रिटन नाही फक्त युरोप अख्खं, तर ते सध्या लिडिंग आहेत आणि टेम्पररी फेज आहे मला वाटतं ही. आणि पुढे परत भारत ओव्हरटेक करेल, कारण आपल्या लोकांची खासियत काय आहे की आपण पडेल त्या परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपण उभं राहतो. म्हणजे जगाचा जर इतिहास पाहिला तर साऊथ अमेरिकेमध्ये स्पॅनियर्ड्सने कॉलोनाइज केलं, त्यानंतर पूर्णपणे म्हणजे काय, तिकडचे जे लोकल होते ती संस्कृती ऑलमोस्ट संपुष्टात आली.
सेम मेक्सिकोबद्दल म्हणता येईल, आफ्रिकेबद्दल काही प्रमाणात म्हणता येईल. पण भारताचं जे आहे ते अजून एवढ्या हजार वर्षाच्या कॉलनायझेशन नंतर पण टिकून आहे. टिकून आहे. हो, ते कुठं जरी गेला तरी उभा राहतो. बरोबर. भारतीय कुठं जरी गेलं तरी आपली ती खासियत आहे. आणि अमेरिकेमध्ये पण मोठ्या पदांवर भारतीय आहेत. तर तसं बघायला हो. गेलं तर अमेरिका हा वेगळा प्रदेश नाही. आपली पण लोक आहेत की त्याचं जे आता सध्याची चालना आहे किंवा जी प्रगती आहे त्याच्यामध्ये आपल्या देश लोकांचाही सहभाग आहे. आपण परदेशात इंडस्ट्रीमध्ये पण बघितलं आपण. एक्झॅक्टली. परदेशात शिक्षणात गेल्यानंतर आता इथं काय कळतंय मला की जे आपल्या विषयाबद्दल वेडे आहेत ना हम्म, किंवा त्या विषयाबद्दल जास्त उत्सुकता आहे, डिग्रीसाठी न आलेले पण विषयाबद्दल ओढ असलेले, ती लोक हम्म, अगदी इझिली करून निघतात. त्यांचं लवकर होतं आणि म्हणजे चांगलंच होतं. त्यात काही दुमत नाही. पण आपल्याकडं परिस्थिती काय, एक तर लोकसंख्या एवढी आहे, शिक्षकांवर हम्म, भरपूर प्रेशर आहे आणि आपल्याकडं तो एक सिस्टेमिक शिक्षण प्रणालीमध्ये प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे काय आता हम्म, ओपनली बोलायला हरकत नाही की आपल्याकडं गाईड आहेत आणि विद्यार्थी आहेत. पण आपल्याकडं एकच शिक्षक, आविष्कार स्पर्धा म्हणा किंवा युवा महोत्सव म्हणा, त्याची प्रायोरिटी, त्याच्या जबाबदाऱ्या असतात, इलेक्शन ड्युटी आहे, हम्म, शिकवायचं आहे आणि या व्यतिरिक्त मध्ये ती पॉइंट सिस्टीम काढली होती की तुम्ही संशोधन करा. पण हम्म, संशोधन करण्यासाठी तुम्ही बाकी सगळं सोडून पूर्णपणे फोकस केलंय. संशोधन म्हणजे काय की अवेलेबल जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपण नवीन भर टाकणार आहोत. आणि जर नवीन हम्म, भर टाकायची आहे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये, तर आपल्याला आहे याचं पूर्ण नॉलेज पाहिजे. आहे याचं पूर्ण बरोबर. समजून घ्यायला, आत्मसात करायला आपल्याला वेळ तेवढा मिळायला पाहिजे. पण हम्म, अनफॉर्च्युनेटली एवढ्या सगळ्या गोष्टी, आपल्या नोकऱ्यांची कमी आहे. या सगळ्यामध्ये तो एक हम्म, सिस्टमिक प्रॉब्लेम. पण आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे शिक्षक एकेकाळी हम्म, विद्यार्थी होते ऑफकोर्स, विद्यार्थी आहेत ना, ते कष्ट करायची खूप तयारी आहे. पण तेवढे हम्म, रिसोर्सेस मिळत नाहीत. आता आयसर बरोबर. जे संस्था आहेत, आयसरचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, IITs आहेत. तिथं खूप चांगली परिस्थिती आहे आणि जगाच्या म्हणजे जो ऍडव्हान्स्ड आता युरोप, अमेरिका त्या बरोबरीने संशोधन सुरू आहे. पण आता मी हो. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे मला वाटतं की ऑफकोर्स आपल्या विद्यापीठामध्ये अजून एक रिसर्च सेंटर डेव्हलप व्हावं किंवा अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हावं. बघू आता भारतीय काही लोक परत येतात आणि चांगलं काम करतात. एक हो. इकडचा दिशातला नाही, अनुभव, माझाही तोच विचार आहे हाच परत अनुभव यायचा. ऐकायचा. हो, हाच येस. अनुभव ऐकायचा होता. आणि जसं तू म्हटलंस आता की शिवाजी विद्यापीठ, खरंच इथं पण रिसर्चसाठी आता खूप चांगलं डेव्हलपमेंट होते. लॅब खूप चांगला डेव्हलप होत आहे. यासारखे खूप सारे नवीन जे येत आहेत किंवा अं, जसं लोकांना कळतंय, शिक्षकांना कळतंय, त्याचं डेव्हलपमेंटलाही खूप आता सध्या तिथं वाव आहे किंवा होत आहे सध्या. आपल्याला शुभेच्छा खूप साऱ्या येत आहेत. म्हणजे युवराज मोरेंच्या नंतर गणेश हेमाडेनी सुपर, भारती पाटील म्हणतात व्हेरी इंटरेस्टिंग. आनंद सोमलवार म्हणतात की नेव्हर थॉट स्पायडर रिसर्च कॅन बी सो इंटरेस्टिंग. ग्रेट वर्क सिद्धार्थ, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि थँक्यू. त्यानंतर आदित्य करंबेलकर म्हणतात, त्यांनी प्रश्न विचारलाय की सध्या कोणता प्रोजेक्ट सुरू आहे. अच्छा. प्रोजेक्ट. सध्या तो पॅसिफिक महासागराच्या दोन्ही बाजूला जे ते सूक्ष्म कोळी आहेत त्यांचं एव्होल्युशन, त्यांची उत्क्रांती कशी झाली त्याच्याबद्दल अभ्यास सुरू आहे. आदित्य चांगला मित्र आहे, त्यामुळं त्याचे प्रश्न जरा जपूनच वाचा. साताऱ्याचाच मित्र आहे. आणि आदित्य जो त्यांनी प्रश्न विचारलाय ते आणि मी साताऱ्यामध्ये तो पाण्याखाली जाणारा जो कोळी आहे त्याचा एक वेगळाच किस्सा आहे. अगदी शॉर्टली सांगतो मी की सातारा चाळकेवाडीचं पठार आहे, तर त्याच्या किलोमीटर अलीकडे एक छोटा ओढा आहे. तर तिथं आम्ही असंच अभ्यासाला वगैरे कोळ्यांच्या जायचो. आणि हे मित्र परिवार जो आहे तो मी म्हणजे टाळूच शकत नाही. शिक्षकांनंतर दुसरं कोणतं मित्र परिवार की यांनी खूप साथ दिली. आणि आता तुमच्यासारखे पण मित्र कोल्हापुरात कधी आलं, राहायची सोय, कधी परदेशात आता हॉटेलमध्ये वगैरे राहायची तरतूद असते. आणि ते आहे, पण भारतात तो कधीच प्रॉब्लेम आला नाही की मित्र आहेत एक ठेवायची सुरुवात आणि परत पुढच्या घरी राहायला, असं ते चालायचं. तर मग हा आदित्य आणि मी आम्ही गेलो होतो आणि नंतर मग ओढ्याचे काही कोळी मिळत नव्हते आणि ओढाही मोठा. आणि शेवटी म्हणजे आदित्यचं सुरू की जाऊया आता, आणि तो दगडावर बसला होता आणि दगडावरून जसं उठला त्यावेळी तो कोळ्याकडे लक्ष होतं माझं, तो पाण्याखाली गेला. आणि पाण्याखाली गेला तर मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं की काहीतरी चूक झाली माझ्याकडनं पाण्यात. म्हणून मी एका दगडावर जाऊन परत पाय आपटून पाहिलं, तर दुसरा कोळी पाण्याखाली गेला. मग नंतर टाइम लावून आम्ही ते पाहिलं, तर जगातला ही दुसरी केस होती की स्पायडर त्याला डिस्टर्ब केलं, की त्याला वाटतंय कुठला तरी पक्षी किंवा एखादा मोठा कीटक वगैरे त्याला खायला आलेला असावा.
म्हणून तो डिस्टर्ब झाला की पाण्याखाली जातो. स्पायडर्स हे टेरेस्ट्रियल आहेत, की पाण्यात आहेत ते. पण हा कोळी पाण्यात उडी मारून पाण्याच्या खाली जाऊन दगडाच्या पोटाभोवती तो एक हवेचा बबल करून दगडाला चिकटून राहतो 14 मिनिटापर्यंत. मग याच्यावर एक संशोधन पत्र लिहिलं. म्हणजे अगदी एवढ्या सिम्पली ऑब्झर्वेशन करून ते होणं शक्य आहे, कारण आपल्या देशात तेवढं अजून संशोधन झालेलं नाहीये. पण आपल्या देशालाच फक्त कमी किंवा आपण मागे आहोत असं म्हणायला अर्थ नाही, कारण जगभरात तीच अवस्था आहे. कारण वाघ किंवा जिराफ, सिंह अशा प्राण्यांना फार महत्व दिलं जातं. कमी महत्व द्या असं माझं म्हणणं नाही, पण कीटक वगैरे जे आहेत त्यांचा पण एक मोठा रोल आहे निसर्गात, आणि आपल्यावर पण त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे त्याच्यात जास्त अभ्यास करायची गरज आहे. आणि हे जे मित्र आहेत ते आता मला लाभलेत, पण मित्रपरिवार आपल्याकडे जनरली फार मोठा असतो. तर मला वाटतं त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह, आजकाल बघतो व्हॉट्सअप आणि टिकटॉक असे काही प्रकार करतात आमच्याच पिढीची लोक, आपल्या पिढीची लोक. पण मला वाटतं इकडे जर थोडं लक्ष दिलं तर चांगलं डॉक्युमेंटेशन होईल. एक ब्रीफ अजून सांगायचंय मला, की विजय बर्वे म्हणून माझे एक मित्र आहेत, वयाने मोठे, तसे फ्लोरिडा म्युझियमला असतात. तर लोकांनी कसं इन्व्हॉल्व्ह व्हावं संशोधनामध्ये याचं एक चांगलं उदाहरण ते आहेत. 2008 साली माझ्या मते त्यांनी डायव्हर्सिटी इंडिया नावाचा एक ग्रुप तयार केला होता, की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक, की आता तुम्ही आहात पत्रकार किंवा मी संशोधक आहे, किंवा दुसरं प्रिंटिंग प्रेस आहे, डेंटिस्ट आहेत, किंवा अजून काही तुमचे प्रोफेशन असतील, ज्याच्याकडे कॅमेरा आहे किंवा ज्याच्याकडे पेन आणि नोटबुक आहे, वही आहे, त्यांना आपलं दिसेल ते ऑब्झर्व्ह करायचं. म्हणजे लोक, म्हणजे अगदी आजीबाई घरातनं खिडकीच्या बाहेर पक्षी किती वाजता येतो, काय खातो, किती पिल्ले झाली, या जरी नोंदी घेतल्या तरी पण ते संशोधनासाठी उपयोगी आहे, कारण तो एक डेटा आहे. आणि ते जे आपण गोळा करतोय ते एकत्रित केलं तर पक्षी कुठल्या महिन्यामध्ये किती अंडी कुठल्या परिसरात घालतो, त्यानंतर तो कुठं जातो, तर त्यांचं फुलपाखरांवर बरंच काम आहे. आणि नंतर मग 2014 साली वगैरे ते कोळ्यांची जी त्यांनी ग्रुप केला होता स्पायडर इंडिया, जो आता मी आणि ते आम्ही दोघं मिळून रन करतो. तर त्याचे 8,500 मेंबर्स भारतभरात झालेत. आणि दररोज 25 ते 50 लोक फोटो काढतात, देशभरातनं फोटो टाकतात. आणि आता आम्ही काही महिन्यांपूर्वी तो डेटा बघत होतो, जवळजवळ 20,000 ऑब्झर्वेशन्स देशभरातनं आलेत. शेवटी आम्ही काय 2 महिन्यांपूर्वी स्पायडर वीक ऑर्गनाईज केला आणि देशभरात खूप आनंद आहे, 5,000 जवळ फोटोग्राफ्स, ऑब्झर्वेशन्स म्हणूया आपण, ते देशभरातनं आले. तर ही एक मला वाटतं पॉवर आहे. आणि लोकसहभागातून आपल्याकडे इलेक्शन होतात, राजकारण होतं, पण मला वाटतं लोकसहभागातून संशोधनाकडे जर लक्ष दिलं तर आपल्या देशाची जी, कसं आहे, आपली आर्थिक मालमत्तेकडे आपला एकंदरीत कल आहे, पण नैसर्गिक मालमत्ता हा बेस आहे आर्थिक मालमत्तेला. त्यामुळे आपली नैसर्गिक मालमत्ता देशाची काय आहे हे समजून घ्यायला जर लोकसहभाग मिळाला ना, तर आपला देश मला वाटतं खूप पुढे जाईल. आणि अमेरिकन युरोपियन स्टँडर्ड्स नाही, तर आपल्या देशाची एक युनिक आयडेंटिटी होईल. सध्या काय आहे की ट्रेंड अमेरिकेत योगाभ्यास वाढला, नंतर तो ट्रेंड वाढायला लागला. योगाभ्यास हा भारतात होता, पण तिकडून ते काय म्हणतो आपण, तिकडं रिबाउंड होऊन आपल्याकडे आला आणि नंतर मग योगा क्लासेस वेगळा युनिक उभा करू शकतो. नैसर्गिक आपली आपण समजून घेऊया. खरंच हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जसं बर्वे सरांचं स्पॅडिक उदाहरण दिलंच, की लोकांचा छंद, लोकांच्या आवडी संशोधनासाठी त्यांनी कसं डायव्हर्ट केलं आणि त्यांना एका ठिकाणी बिझी केलं, म्हणजे क्रिएटिव्ह वर्क मध्ये बिझी केलं. जसं तू म्हटलास की खूप लोक आपले तरुण टिकटॉक आणि इतर गोष्टीत राहतात, ज्याच्यातनं इतकं क्रिएटिव्ह काही होऊ शकत नाही. तसं आता इथं बर्वे सरांबरोबर त्यांच्या आवडी डायव्हर्ट केल्या. जसं तू म्हटलास तसं कॅमेरा आणि इतर गोष्टी आता लोकांच्याकडे बऱ्यापैकी असतात. आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा इतर लोक छंद म्हणून आता सॅटर्डे संडेला आउटिंगला जातात. त्यावेळी ह्या गोष्टी, असा प्लॅटफॉर्म मिळाला तर आपण त्यांनाही एक वेगळं स्टेज मिळतोय, उत्साह मिळतो कुठे फोटो काढण्यासाठी. तुमच्यासारख्या संशोधकांना तर डेटाही देतो. खूप चांगल्या अशा संकल्पना आहेत, तुमच्यासारखे लोक राबवत आहेत, त्यामुळे या संशोधनासाठी एक वेगळी चालना मिळते. आपल्याला शुभेच्छा खूप साऱ्या येतात, मी या शेवटी वाचेनच. आणि त्यासोबत काही अजून प्रश्न असतील, कारण मी शेवटच्या प्रश्नाकडे जातो, त्यामुळे सगळ्यांना आव्हान केलं की काही प्रश्न असतील थोडक्यात तर स्पॅडीसाठी विचारा. आज आपण लाईव्ह मध्ये घेतोय, खूप त्याचे मित्र आणि पाहुणे नातेवाईक बघत असतात तर त्यांनी नक्की विचारावे. मी स्पॅडी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की खरंच संशोधनाबद्दल तू म्हटलास किंवा आता बदल जे होत आहेत भारतामध्ये, यातल्या गोष्टीच्या बद्दल तू बोललास की युरोपियनच्या लेवलला आपण असं जाऊ शकतो. तर आता जी तरुणाई आहे संशोधनाच्या दृष्टीनं शिक्षण घेते, कोणी बीएससी करते, कोणी एमएससी करते, म्हणजे इंजिनिअरिंग मधून सुद्धा करण्याच्या
प्लॅटफॉर्मवरती मार्गावरती आहेत. तर यांच्यासाठी तू काय संदेश देशील, किंवा कसं त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये किंवा पॅशन मध्ये डेडिकेशन करावं, काय करावं याबद्दल? मी आता लोकांना एक असा परफेक्ट गायडन्स किंवा एक परफेक्ट फॉर्म्युला देणं चुकीचं आहे. माझ्यासाठी जो वर्क झाला तो मी सांगतो. ते परफेक्ट होईल असं नाही, परत त्यातलं पण थोडे थोडे बिट्स उपयोगी पडतील कुठेतरी. काय आहे की चाकोरीच्या बाहेर विचार करा. चाकोरीच्या बाहेर म्हणजे चुकीचा विचार करा असं म्हणणं नाहीये, पण जे एक ठराविक प्रणाली आहे की तुम्ही रोज, साधं उदाहरण देतो म्हणजे रोज जर्नल लिहायला लावतात लॅबमध्ये, बरोबर? लॅब वर्क करायचं, जर्नल लिहायचं, जर्नल 1.5-2 पान ते लिहायचं, घरी जाऊन त्याच्यावरती अजून काय ड्रॉइंग्स वगैरे काय काय म्हणायचं त्याला, फिगर्स काढायच्या. पण वार्षिक परीक्षेला तुम्हाला त्याला 10%च मार्क असतात. 100 समजा जर मार्कांची परीक्षा असेल 10%च मार्क असतात. त्यासाठी तुम्ही वर्ष घालवताय, पण 90%चा अभ्यास तुम्ही शेवटी करताय. त्याचा काही पॉईंट नाही. तर ही एक बेसिक फ्लॉ आहे माझ्या मते. आणि बरेचसे, आता बायोलॉजीचं उदाहरण देतो, बरेचसे प्राणी बघायला पण मिळत नाहीत. म्हणजे असं झालं की घरी बसून ऑनलाईन ड्रायव्हिंगची परीक्षा घ्यायची आणि नंतर रेसिंगला डायरेक्ट जायचं. असं येते की शिक्षण झालं डायरेक्ट जॉबला, म्हणजे काही येणं अवघड आहे त्याचं. पण या सगळ्यामध्ये मला वाटतं की आता कोरोनाचा हा जो काळ आहे आणि पॅन्डेमिक अजून थोडा वेळ चालेल, तर ही एक महामारी आहे, काळजी घ्यायला पाहिजे. पण आपण याचा एक ऑपॉर्च्युनिटी पण म्हणून वापर करू शकतो. बीएससी आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इंटरेस्ट त्यांना पर्टिक्युलर हे माझी सांगायची इच्छा आहे. तुमच्या घरामध्ये असलेले कीटक, फक्त कोळीच म्हणून स्वतःच्या काय ते इंटरेस्टची जाहिरात करत नाही, कीटक, कोळी, पाली जे काय असेल, किंवा तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असेल की तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग ठेवून घरामध्ये किंवा फार लांब जावं लागणार नाही. ऑफकोर्स सगळे नियम पाळा सरकारचे, महत्वाचे आहे. पण तिथं जे काही असेल ते फोटोग्राफ करा, एक डॉक्युमेंटेशन होईल. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा डेटा कोणी चोरेल, त्याच्यावर नाव घाला तुमचं. पण हे सगळं कुठेतरी एक सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरी, आता फॉर एक्झाम्पल भारतामध्ये इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल म्हणून आहे, जागतिक पातळीवर आय नॅचरलिस्ट म्हणून आहे. हे जे फोटोज त्याच्यावर अपलोड करा आणि त्याच्यावर जगभरातली इतकी तुम्हाला समविचारी लोक मिळतील की एक छोटी कम्युनिटी ऑनलाईन तयार होती आणि त्यातनं एक्सपोजर मिळतं. कसं होतं, आपण जर फक्त आपल्या गावापुरतं आणि तिथल्या तिथं जर फिरत आलं तर एक डबकं होतं आणि त्याच्या आपलं ब्रॉड माइंड होणं अवघड आहे. त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त ओळखी होतील आणि काय आपल्या डिस्कशन्स असे होतील, त्यानं एक मॅच्युरिटी येते. पर्टिक्युलरली बीएससी एमएससीच्या मुलांना सांगायचंय मला, कारण मी तेवढा नशीबवान होतो की डॉक्टर विश्वास देशपांडे किंवा डॉक्टर घाटे की यांनी कधी असं हाताखाली राहा हे जे आपल्याकडे टिपिकल विद्यार्थ्यांची तक्रार असते, तसं या शिक्षकांचं कधी नव्हतं. त्यांचं जेवढं मला पुढे जाता येईल, जेवढं ओळखी करता येईल अशा त्यांचं पुश करायची मला. कॉन्फरन्सेसला वगैरे तर मला आठवतंय त्या शिक्षकांनी की ज्यावेळी आता कॉन्फरन्सेसला जाईल किंवा तैवानला ज्यावेळी पहिल्यांदा परदेशात गेलो 2013 साली, सातारकरांनी, म्हणजे ही आश्चर्याची खरंच गोष्ट आहे, सातारकरांनी त्यावेळी म्हणजे इव्हन माननीय शिवेंद्र बाबा महाराजांनी त्यावेळी सगळ्यांनी पैसे गोळा करून, मी सातारा शहरातला नाही, मीरा हे गाव जे ऍक्च्युली पुणे जिल्ह्यात बॉर्डरवर आहे, साताऱ्याचे, आता मी सातारकरच म्हणवतो स्वतःला, पण त्या लोकांनी पैसे गोळा करून रयत शिक्षण संस्थेतल्या आमच्या काही शिक्षकांना, आणि पवार साहेबही होते, पवार साहेबांची त्यावेळी भेट झाली जी तुम्ही जे मेन्शन केलं, तर या लोकांनी पाठवलं. तर आपण जर प्रामाणिकपणे काम करायचं ठरवलं ना, तर लोकसहभागातनं कामं होतात. फक्त ते आपल्याला एक आयडिया सेल करणं म्हणतात ते आलं पाहिजे. लोकांशी आम्हाला राहायचं, सगळं होतं, कष्ट करत राहायचे. घरी बसून जर आता पॅन्डेमिक आहे, मग आता ऑनलाईन क्लास आहे, ऑनलाईन काय ते लॉग इन करायचं आणि तिसरीकडे जाऊन बसायचं, या सगळ्या गोष्टींना होणार नाही. प्रयत्न करत राहा. आणि माझी गाईड मला सांगतात की इट्स अ जंगल आउट देअर. म्हणजे जंगल तसं लिटरली आहे जंगल, पण हे जे कॉम्पिटिशनचं जग आहे ना, ते जंगल आहे. आणि सगळे जर 10 पावलं चालतायत तर तुम्हाला 11 चालली पाहिजेत, एवढं चाललं पाहिजे. येस, खूप छान स्पॅडी. आणि संदेशही म्हणजे थोडक्या भाषेत आणि तुझ्या वेगळ्या भाषेत तुझ्या अनुभवानं म्हणजे परिपूर्ण झालेला असा एक संदेश तू दिलास, तो खूप जणांना भावेल आणि खूप जण त्याचं अनुकरण करतील. म्हणजे जे आता तू सांगितलंस की रिसर्चसाठी कसं काय करावं किंवा इतर गोष्टी. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच हेच एक वेगळं तुझ्याकडून ऐकायचं होतं आज आम्हाला. रिसर्च आणि त्याच्या टेक्निकल गोष्टी कधीतरी इतर मुलाखतीमध्ये काय घेता येते, परंतु तुझी जी वाटचाल आणि इतर ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या रिसर्च मधलं संशोधनातले वेगळेपण,
हे आज आम्हाला आमच्या कट्ट्याच्या या दर्शकांच्या समोर घेऊन यायचं होतं आणि तू त्यासाठी वेळ दिलास एवढ्या सकाळी, म्हणजे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत तुझं तिथे काम चालू असतं हेही मला माहित आहे. तरीही तू सकाळी उठून फ्रेश होऊन आमच्या या मुलाखतीला वेळ दिलास त्याबद्दल कट्टा कोल्हापुरीकडून तुझे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. कोल्हापूरकरांसाठी कधी हाक मारा, मी आहे. येस. नाही, खरंच मार्गदर्शन तुझं इतर विद्यार्थ्यांच्याच बरोबर खूप जणांना असं लागेलच आणि तू खूप मोठं सायंटिस्ट होणार आहे त्यासाठी खूप मोठ्या आमच्या शुभेच्छा तुला. आणि खरंच यापुढेही असंच काहीतरी वेगळे पण आमच्या कट्ट्यावरती मांडण्यासाठी आम्ही पुन्हा स्पायरीला आमंत्रित करू. तोपर्यंत मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू स्पायरी. धन्यवाद. थँक्यू.